या ठिकाणी आज आम्ही कीर्ती मेटल्स प्रोप्रायटर प्रवीण जैन यांनी 2020-21 साली कर्ज घेतलं आणि ते कर्ज त्यांनी 10 लाख रुपये घेतले, 30 लाख घेतले. त्याच्यापैकी एकच वर्ष रुपये त्यांनी पेड केले फायनान्स कंपनी. पण 10 लाख पेड केलेले असताना सुद्धा फायनान्स कंपनीने एकतर्फी कारवाई करून आणि प्रशासकीय व्यवस्थेचा विश्वासघात करून आणि अनभिज्ञ ठेवून का त्यांच्यावरती सरफेसी ॲक्ट 2002चा आधार घेऊन त्यांच्यावरची 14नुसार जप्तीची कारवाई, दुकान सील करण्याची कारवाई केली. जर त्यांच्या सरफेसी कारवाई वास्तविक 30% रक्कम भरली असेल तर जमीन जी काही कारवाई ती गैरकायदा ठरते. मासे असताना सुद्धा 10 लाख रुपये भरलेले, 20 लाख कर्ज शिल्लक राहिलेले आणि देशामध्ये कोरोना लावला. शासनाच्या कर्ज करारात हमी का कर्ज करारात जर हमी असेल आणि शासनाची कर्ज कराराच्या हमीनुसार बँक कोणाकडे गेली? शासनाच्या दारात गेली. मानसिक तणावाला, ताणतणावाला सामोरे जावं लागलं. या व्यवस्थेला जबाबदार कोण? म्हणजे या सगळ्या परिस्थिती शासनाने प्रशासनाने बघितलं पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आणि त्या कुटुंबाला जर समजा आज घरशी ते उत्पन्नाचं साधन फक्त एकमेव दुकान तेच सील करेल, मग भविष्याचं कर्ज कसं काय फेडायचं? म्हणजे त्या फायनान्स कंपनीचा जो कोर्ट कमिशनर म्हणून नेमलेला जो काही अधिकारी तो बँकेचाच आहे आणि त्या कोर्ट कमिशनरचा धाक दाखवून ते दुकान सील करायचं आणि दुकान सील करायचं, कुटुंबाचा मानसिक छळ करायचा. आणि म्हणून आज शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीनं त्यांनी आमच्याकडे मदत मागितली आणि आज आम्ही आमच्या वतीनं त्यांना मदत दिलेली. जर या कुटुंबाचं दुकान सील केलं आणि त्यांना अन्न पाणी वाचून त्यांच्या मूलभूत गरजापासून वंचित ठेवलं तर शेतकरी संघर्ष संघटना शासनाला प्रशासनाला इशारा देते तर मानसिक छळाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर 30 त्यांनी किती त्यांच्या 20 लाख कर्ज, तुमच्याकडे 40 लाखाचा मानहानीचा गुन्हा दाखल केला जाईल. म्हणून या ठिकाणी हे निवेदन केलेलं आहे. आणि दुकान जर सील करायचा त्यांनी बळजबरी प्रयत्न केला तर आपले शेतकरी संघर्ष संघटनेचे एवढे सगळे कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसणारे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहणार आहे. म्हणून शासनाला विनंती आहे की आमच्या जी मागणी त्या मागणीची दखल घ्यावी, नागरिकाला जी विनंती केली त्यांना न्याय द्यावा आणि बँकेला समज देण्यात यावी. अशी जाचक मानसिक छळाची कारवाई करू नये अशी आपल्यातर्फे मी तुम्हाला विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो.